जेवढे ज्योती बॅगात. अगं उगाच नको डोक्यात राग घालून घेऊस. अगं कुठे जाणार आहे तुम्ही? ते बघल की आम्ही काय तर. आणि एवढं काय मिळेल कुठेतरी जागा, राहू कस तरी. आता माझा नवरा जे सांगल तेच मी करणार. चला भैया भैया हो ऐका ना भैया हर्षवर्धन असं का करताय? असं कशाला निर्णय घेताय तुम्ही? ऐका तरी. बघा मी तुमच्या पाया पडतो, आपण घरात जाऊन बसून बोलूयात आणि त्याच्यावर काहीतरी निर्णय घेऊ. असं हातात आई बनवून कशाला काय ठरवताय? मामा आम्हाला आमचं काहीतरी बघू द्या आता. पण अहो येळ काय आहे ती तर बघा की. नुकतंच लग्न झालंय तुमचं, असं कुठं जाणार तुम्ही? बघता येईल वजीकडे वाट मिळेल तिकडे जात नाही. भैया ऐका आमचं. जेडीची बॅग दे पहिल्यांदा माझ्याकडे. असं काय बोलताय तुम्ही? जेडे तू चल घरला. तू आलीस किती आपोआप येतील बघ. चल. नाही, हे म्हणतील तिकडच मी जाणार. जेडे असं काय म्हणतेस जेडे? हे बघ मी आई साहेबांशी बोलतो, मी करतो काहीतरी. पण तुम्ही घरला चला. उगाच गावासमोर शोभा नको. तुम्ही घरला चला. भाऊजी जयश्री आमच्या बायको झाले तर आजपासून त्यांची सगळी जबाबदारी आमची आणि आम्ही ती घ्यायला समर्थ होत आहे. आम्हाला काढू जाऊ दे. तो प्रश्न नाही भैया. हे बघा आपण सगळी फॅमिली आहे का नाही? हा आणि मी आणि शेतन तुम्हाला शब्द दिला होता तुमच्या लग्नाची सगळी जबाबदारी आमच्यावर आहे म्हणून. हे बघा ती अजून नाही पूर्ण झालेली. तुम्ही चालला घरला. वाटलेस माझ्या आणि शीतलच्या शब्दासाठी चला, पण चला तुम्ही घरला प्लीज. चला चला दोघं बी चला. एकीकडे आमच्या आई साहेब आहेत ज्या भर लग्नात आमचा अपमान करून निघून गेला, दुसरीकडे तुमच्या घरातले जे लग्न झालं तरी आपल्याला इथून जाऊ द्यायला. काय करावं आम्हाला कळत नाही. काय करायचं? मला वाटतं आपण घरी जाऊ. घरी जाऊन काहीतरी तोडगा काढू. कुठं जायचं, काय करायचं ते ठरवू, मग निघू. अगदी बरोबर बोललीस बघ जेडे. तुम्ही घरी चला. नाही नाही रिकामं डोकं सायतानाचं घर असतं. तुम्ही चला आपण बसून बोलूयात. तुम्ही आधी घरात चला. दोघं बी चला. चला तुम्ही. चल 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 घे, चल. चला. तुम्ही जरा शांत व्हा. शीतल पाणी आणते का? बघा अजून बी विचार करा. आपण आई साहेबांना त्यांचं नाव सुद्धा काढू नका आमच्या समोर. बघितलं ना, एवढं सगळं झालं तरी एक फोन तरी केलाय का त्यांनी? असली आहे कुठं बघितली का तुम्ही? लय एकुलत्या एका पोरासाठी घराचं दार बंद करणारी. तुम्ही केलं असतं असं? वैजीजी केलं असतं का? शब्द आहे बरं का माझा, त्यांच्या फुटच्या कवडीला सुद्धा हात लावणार नाही मी. काम करीन, कष्ट करीन, कष्ट करायची तयारी बरं का माझी. करीनच ना काही ना काहीतरी आम्ही पण. हे बघा तुमची आपण इथंच कुठेतरी तात्पुरती सोय करू. तात्पुरती? कायमस्वरूपी आम्हाला बघितलं पाहिजे काय तर. आम्ही त्या घरात पाय ठेवणार नाही असं ठरवलंय. मी काय म्हणतो भैया, इथं तिथं कशाला? अहो गाव आपलंच आहे. गावातच कुठं तरी बघू की.
आमचा रवींद्र आहे त्याच्या खोल्या. हो ना ना, काय तर काय बोलताय, काय कळतं का तुम्हाला? रवींद्रच्या खोल्या भाड्याने आहेत म्हणून सांगताय वे? अहो हर्षवर्धन देशमुख आहेत ते कसे राहतील तिथं? अहो मी आपलं नुसतं सुचवलं. नाही नाही नाना, तुम्ही सुचवा. जयश्री आमच्या सोबत असल्यावर आम्ही काय गोट्यात म्हटलं तर गोट्यात सुद्धा राहू. मामा मामी, तुम्ही जीवाला त्रास करून घेणार म्हणूनच आम्ही म्हणत होतो आमचं आम्ही बघू. नाही तसं नाही, पण आम्ही पण काहीतरी बघितलं पाहिजेच की जरा. थांबा, तुम्ही सगळे जरा थांबा. अगं चेडे, तुला काय झालं आता? मम्मी तुम्ही थांब जरा. हर्षवर्धन, मी एवढं केलं माझ्यासाठी. तुमच्या घरात एवढा विरोध असताना बी मी माझ्यासारख्या नवऱ्यानं सोडून दिलेल्या मुलीबरोबर लग्नाला उभे राहिलात. हे तुमचं उपकार कोणच नाही उचलू शकणार. अहो पण असं थांबा, आता पण आईसाहेब इतकं काय काय बोलून गेल्या, तरी बी तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम उभे राहिलात. एवढा ऐश्वर्यात वाढून बी तुम्ही आज गोट्यात बी राहायची तयारी दाखवताय. तुम्ही माझ्यासाठी जे काही केले ते तुमचं सर्वस्व झुगारून केले. आता मला बी तुमच्यासाठी काहीतरी करू द्या. म्हणजे पप्पा, मम्मी, जीजी, हे बघा, हे घर माझं बी आहे. या घरावर माझा अर्धा हक्क आहे. जीजे, तूच माझ्या नावावर अर्ध घर केलेलं ना ग. आम्ही इथंच राहणार, माझ्या हक्काच्या घरात.